होते पाप आडते जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे तुका म्हणे तया ठाया तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे मंजी विभूषित करा नवनीर दाभा पीतांबराय धरुण बिंब फलादरुष्ट पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णा परम किमपि तत्त्वम् अहं न जाने संचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुधाभं जगननीतपाणि मण्डलं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदहर कंद नेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकरू प्रति कायमा जीवानी मानेल संतांशी रंजू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशिदी प्रेम काही कळा जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुने आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरणागत दिनार्ते परित्राण परायणे सर्वस्याते हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी
सीताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाकी अद्यन्तमङ्गलं जातं समान भावम् आर्यम् अमिषमजरामरमात्मदेवम् पञ्चाननं प्रबल पञ्चविनोदशीलम् संभाववे मनसि शंकर अंबिकेशं शरण शरणां म्हणता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा माझा दावाव्या सुबटा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती हृदय सिंहासन करुणिया माझ्या बैसे गुरु राजा गजानना मस्तक हे पाया संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती मात बरारी बेटी बेटी त्यांची चिमन करते कीर्तन अनुदिन म्हणे लोटांगण घालीत जाईन सामोरा विठ्ठल विठ्ठल सावध झालो हरीच्या आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत से प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतना करता उच्चार करून दाखवलेला जो अभंग आहे
तो महान भगवत भक्त वैराग्याचे महामेरू परम नामधारक भक्ती संप्रदायाचे जनक लोकमान्य संत संतमान्य संत देवमान्य संत देहू निवासी वंदनीय जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग प्रस्तुत प्राप्त ठिकाणी चिंतना करता घेतला असून प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु श्री तुकोबाराया संपूर्ण मनुष्य जातीच्या हिताचा उपाय ह्या अभंगामधून तुमच्या आमच्या समोर सांगतात. अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे जाण्याच्या अगोदर थोडासा परिहार देणं वक्त्याचं प्रधान कर्तव्य आहे. नात्यानं आपण सर्व उपस्थित मंडळी जाणताच आहात. प्राण संजीवन भक्तवत्सल जगदाधार परमात्मा पांडुरंगरायाच्या आशीर्वादाने संप्रदायातील सकळ साधू संतांच्या कृपेने संत चरण रजाना संत संगतीमध्ये आणि संत सेवेमध्ये पवित्र आणि पुनीत झालेलं आपलं श्री क्षेत्र चिखली नावाचं शहर आणि ह्या शहरातील असणारा हा परिसर, ज्या परिसरामध्ये भव्य दिव्य असं समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचं मंदिर या ठिकाणी अस्तित्वात आलेलं आहे. आणि माझी जशी चर्चा झाली सालाबाद प्रमाणे परंपरेनं चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये देवल्या सर्वांच्या स्नेहातून प्रेमामधून हरिभक्तपरायण आदरणीय आमचे मनोहरजी खडके सर यांनी फोन केला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येणं घडलं आणि म्हणून आपल्या सर्वांच्या दर्शनाचा या ठिकाणी योग आलेला आहे. नामचिंतनाला उपस्थित आजचे पखवाज वादक वाले दादा, आमचे विनेकरी, आमचे चोपदार, त्याच्यावर काही नाव नाही, जे असतील ते असतील, आणि विदर्भ वारकरी सेवा ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा कार्यक्रम सूर्यचंद्र आहे तोपर्यंत जिवंत ठेवण्याचं काम करतात ते आमचे दादा. उपस्थित सर्व गजानन भक्त महिला माता भगिनी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्व बालगोपाल, आपल्या संस्थांचे सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष कोषाध्यक्ष सचिव सहसचिव, सर्व विश्वस्त मंडळी ज्यांच्याकडे सकाळचं संत भोजन होतं, ऐका मायबाप, समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या 148व्या येणाऱ्या प्रकट दिनानिमित्त ते औचित्य साधून या ठिकाणी, याच ठिकाणी नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी गजानन भक्त असतील त्या ठिकाणी हा प्रकट दिनाचा उत्सव अतिशय उत्साहात भक्तिपूर्ण वातावरणात तुम्ही आपण महाराज हा साजरा करत असतो. महाराजांचा जन्म जरी पहा एक बुलढाणा जिल्ह्याची, तुम्ही जर मुंबई पुणा अशा मोठ्या सिटीमध्ये गेला तर आपण जर सांगितलं आम्ही बुलढाणा जिल्ह्यातले आहे तर बुलढाण्याला कोणी ओळखत नाही. ही वस्तुस्थिती आहे आजही. आता काही काही आमदारामुळे ओळखायला लागले, पण तसं बुलढाण्याची ओळख तशी नाही करत. मग बुलढाण्याची ओळख सांगत असताना 2 गोष्टीमुळे तुमचा आमचा जिल्हा ओळखला जातो. पहिली गोष्ट, ज्या वेळेस 5 पतशाह्यानं हा हिंदुस्थान गिळंकृत केला होता, त्या पतशाह्यावर विजय पताका फडकून ज्यांनी स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली असे छत्रपती शिवाजी महाराज. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी माता ज्या जिल्ह्यामध्ये जन्माली आली तो जिल्हा म्हणजे बुलढाणा. ही आपली पहिली ओळख. आणि दुसरी ओळख, ज्या जिल्ह्यामध्ये समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचं अवतरण झालं, जन्म झाला, आणि ज्या जिल्ह्यामध्ये महाराज प्रगट झाले आणि ज्या जिल्ह्यामध्ये महाराजांनी समाधी घेतली तो जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा. या शेगावमुळे तुमची आमची ओळख पुरते. खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्ह्याची ओळख
या दोन गोष्टीमुळे महाराष्ट्राच्या पटलावर आजही प्रगट झाले. विषय हा आहे की 30 वर्षाचे तरुण असताना बालयोगी स्वरूपामध्ये दिगंबर अवस्थेत महाराज प्रगट झाले. तर 30 वर्ष होते कुठे? का वरून पडले? महाराज कोणीतरी जन्माला घातला असेल, कोणतरी त्यांचं संगोपन केलं असेल, पण तो इतिहास काळाच्या पडद्याआड झाकला गेला. पण आजही जे आपले भाट असतात, जे आपल्या ग्रामपंचायत मध्ये लेखी असते, त्यानुसार आजही तो मागोवा घेतला. आकोट येथील प्रसिद्ध संत ज्यांनी 2008च्या कीर्तनामध्ये सांगितलं होतं की 2019 मध्ये अशा अशा प्रकारचा रोग येणार आहे, ते वासुदेव महाराज शास्त्री, त्यांचे पूर्वज असणारे भास्कर महाराज, अकोली खुर्द जायले परिवारातील, त्या जायले परिवाराच्या सहवासात महाराज होते. त्या शास्त्री महाराजांनी जे चरित्र लिहिलेलं आहे, त्या चरित्रानुसार महाराजांचा जन्म आणि त्याची नोंद भाटाजवळही आहे आणि रोहिणखेड ग्रामपंचायत सुद्धा आहे. तुम्ही आजही पाहू शकता. मग महाराजांचा जन्म कुठे झाला? मोताळा तालुक्यामध्ये असणारं छोटस गाव थड. भवानीराम साबळे पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ शाहूबाई उर्फ शारदाबाई भवानीराम पाटील, ह्या दोन्ही दाम्पत्याच्या पोटी 1857 साली विजयादशमीच्या पर्व काळावर त्यांच्या पोटी एक नररत्न जन्माला आलं. जन्मता त्याचं नाव ठेवलं वासुदेव. पण आई वडिलांनी महाराज त्याला गणोबा गणोबा अशी हाक मारायला सुरुवात केली आणि पाहता पाहता गणोबा गण्या खोडकर झाला. गण्या नाना प्रकारच्या चित्र विचित्र लीला करू लागला. त्याच्यामधून चमत्कारही निर्माण होत असते. 5 वर्षापर्यंत ते बालपण त्या परिसरामध्ये गेलं. अनेक चमत्कार केले, तो इतिहास अजून उपलब्ध आहे. पण 5 वर्षानंतर गणोबा गुप्त झाला. देवबा चोपडे, स्वर्गीय देवबा चोपडे, सारोळा पीर, मोताळा तालुका, हे महाराजांचे भाट, त्यांची वंशावळी त्यांच्याकडे आजही पोथी रूपानं आहे. त्या पोथीमध्ये असा उल्लेख आहे की थड येथील भवानीराम साबळे पाटील तथा शाहूबाई साबळे पाटील यांच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. त्याचं नाव वासुदेव होतं, पण लोक त्याला गणोबा म्हणत. आणि हा गणोबा पुढे त्याला देवत्व प्राप्त झालं आणि तिथे गुन्हाकाराची खुली आहे, वंश संपला. पण अजूनही साबळे परिवार त्या ठिकाणी आहे. 5 वर्षाचे असताना महाराज गुप्त झाले. 25 वर्ष कोणालाच दिसले नाही. मग 25 वर्ष महाराज होते कुठं आणि करत काय होते, याचं संशोधन संतांनी केलं. आणि संत म्हणतात, महाराज तो बालयोगी 25 वर्ष हिमालयामध्ये येऊन त्यानं घोर अशी तपश्चर्या केली, तप साधना केली आणि परिणाम असा झाला. हरिपाठात ज्ञानोबराय बोलतात, तपाचे सामर्थ्य तपन्नीला अमोघ, चिरंजीव चिरंजीव कल्प वैकुंठीनाथ. नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात, तपाने अंगी सामर्थ्य होते, वाचेशी सिद्धता येते, तुम्ही म्हणाल तेची होते, हसते परस्ते काम तयाचे. तपाचं सामर्थ्य असं आहे, 25 वर्षानंतर तो योगी तप करून ज्या वेळेस शेगामध्ये प्रकट झाला, त्यावेळेस त्याच्या ठिकाणी तपाचं सामर्थ्य होतं. आणि तपाचं सामर्थ्य तेव्हाही होतं, समाधी निघून गेले तरी आजही तपाचं सामर्थ्य आहेच. महाराज स्वतः म्हणतात, मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर पाडू नका, मी आहे तैसाची आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, महाराज जा शेगावच्या दरबारात, श्रद्धेनं जा, विश्वासानं जा, हातपाय धुवा, तोंड धुवा,
त्या ठिकाणी महाराजांचं मुख दर्शन घ्या, समाधीचं दर्शन घ्या. दानपेटीमध्ये 1 रुपया टाकू नका. बाजूलाच प्रसादालय, भोजनालय. भूक लागली तर प्रसादालयात जा, जेवण करा, भोजन करा, येथेच प्रसाद घ्या, तरीही 1 रुपया टाकू नका. पण एक काम करा, ज्यावेळेस समाधीचं दर्शन घ्याल त्या ठिकाणी थोडीफार अंगाराची राख असते. ती राख श्रद्धेनं, विश्वासानं अशी चिमूटभर आपल्या बोटावर घ्या आणि महाराजांना आपली व्याधी सांगा, महाराजांना आपलं दुःख सांगा, महाराजांना जीवनातला त्रास सांगा आणि तो त्रास सांगून आपल्या कपाळावर ती राख लावा. आजही तपाचं सामर्थ्य आहे त्या मंत्रात आहे आणि त्या राखीत आहे. महाराज गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात गजाननाच्या संकट जाई माघारा. आजही तीच जादू आहे, आजही तेच महाराज आहे, आजही तोच अंगारा आहे आणि आजही तोच मंत्र आहे. फक्त महाराज भावानं जा, श्रद्धेनं, विश्वासानं डोकं टेकवा आणि आपल्या कपाळाला अंगारा लावा. हा योगी, हा दिगंबर अवस्थेतील अवलिया संत जगाचं दुःख फेडण्याकरताच अवतरलेला आहे. चला सरका पुढे, सरका पुढे, पुढे सरका. मागच्यांना येऊ द्या, या पुढे, या पुढे या. फक्त या साऊंडला अडवू नका. विठ्ठल विठ्ठल असतो. आपण या ठिकाणी महाराजांच्या श्रीमुखातून शिवपुराण कथा ऐकतो. आता सध्याचा काळ असा आहे महाराज, ह्या जगताची व्याख्या जगद्गुरु शंकराचार्यानं केलेली आहे की ह्या संसारामध्ये नित्य नव्या गोष्टी बदलत असतात. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात संसरते इति संसारा, ज्याच्यामध्ये नेहमी परिवर्तन होत असते त्याला संसार म्हणतात. पहा किती वेगानं गोष्टी बदलतात, किती वेगानं गोष्टी बदलतात. पहिले, आजही भागवत तसं लोकप्रिय आहे, पण पहिले भागवताचा काळ होता. हळूहळू भागवत जरा कमी पडायला लागलं, देवी परानच आलं. लोकायला माणसाची कथा बोलणी वाटली, बाईची कथा. देवी पुराण आलं प्रसिद्धीला. मग देवी पुराण थोडंसं मागे पडलं, रामकथा सुरू झाल्या.
रामकथा जरा शिगेवर जात नाही तर रामकथाही मागे पडली आणि मग शिवपुराण सुरू झालं. एक लोटा जल सभी समस्या का. जिकडे तिकडे पाहा महाराज ओसाळ पडलेले शिवमंदिरी सुद्धा गजबजले. खऱ्या अर्थानं हे प्रदीप महाराजांची कृपा आहे की जे कधी मंदिरात गेले नाही त्यांनाही मंदिरात पाठवलं. परीक्षेत यायला जातानाही पोरगी मंदिरात जाते आणि एक लोटा जल अभ्यास करके नको को. किती बदलला. आता हळूहळू ते महादेवाचाही लोकांचा विश्वास थोडा कमी पडायला लागला. आता लोकांना ज्ञानच धरलं. काय धरलं? तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना चलो खट्टूशा. आता काही दिवसाने हे बी बदलून टाकतात. लोक स्थिरच राहत नाही. कारण या जगाचाच नियम आहे ज्याच्यामध्ये परिवर्तन होते त्याला संसार म्हणता. विठ्ठल विठ्ठल. सरळ आपल्या अभंगाकडे जाऊया. वेळ कमी आहे. जगद्गुरु तुकोबाराय ह्या अभंगामधून जो अभंग आपण चिंतनाकरता घेतला त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात गड्या हो मी सावध झालो. पण एक वेळा नाही दोन वेळा म्हणतात सावध झालो सावध झालो. आपण शहरातली मंडळी आहे सुशिक्षित मंडळी आहे. एक शब्द दोन वेळा म्हटला की त्याला दुरुक्ती नावाचा दोष लागतो. महाराजांकडे शब्द सामर्थ्य कमी असेल म्हणून त्यांना दोनदा वापरला असं नाही. पण ज्या अर्थी दोन वेळा वापरला त्या अर्थी दोन्ही शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. तुकोबाराय म्हणतात मी सावध झालो. सावध झालो याचा अर्थ मी दक्ष झालो. सावध झालो याचा अर्थ मी हुशार झालो. सावध झालं याचा अर्थ मी जागा झालो. बरं जागा होऊन काय केलं? महाराज म्हणता हरीच्या आलो. मी हरीचं भजन करण्याकरता या विशाल मंडपामध्ये आलो. गजानन महाराजांच्या दरबारात आलो. बरोबर महाराज तिथे तुम्ही भजना करता आले तिथे कोण लोक आहेत? महाराज म्हणतात जेथे वैष्णवांचे भाव जेथे भक्तांचा मेळावा आहे त्यांच्या सहवासामध्ये आम्ही भगवान नामाची घोषणा करतो जय जयकार करतो. जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. बरं तुम्ही ना घोषणा दिली जय जयकार केला त्याचा परिणाम काय होतो? तर महाराज म्हणतात काही लोक नुकतेच जेवण करून कीर्तनात येतात. जेवण जरा दोन घास जास्त होईल असते आणि जागीच डोळे बंद होता महाराज आणि पुढच्याला धक्का मारतो माणूस. आणि ज्यावेळेस जय जयकार होतो घोषणा दिली जाते त्यावेळेस झोप पडून जाते. पडून या गेली झोप. जे श्रोते येतात विठ्ठल विठ्ठल जय जयकार झाला भगवंताच्या नामाचा जय जयकार झाला की झोपलेले श्रोते सुद्धा जागे भानावर येतात. त्यांची झोप तर निघून जाते. पण कीर्तनामधला एक परिणाम आहे महाराज. जो हरी कीर्तनामध्ये येतो आणि भगवंताच्या नावानं टाळी वाजवतो त्यानं जीवनामध्ये केलेले पाप त्याच्या हातून झालेले पाप कळत न कळत झालेले पाप सगळे दोष टाळी वाजवल्यानं देवाचं नाव घेतल्यानं निघून जातात. म्हणून पळोनिया गेली झोप होते पाप आडते पापही निघून गेलं. आता सात्विक अंतकरण तयार झालं निर्मळ चित्त तयार झालं. आणि मग ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्या ठिकाणी संतांच्या सहवासामध्ये भगवंत असतातच. म्हणून इथे देवही आहेत आणि संतही आहेत. तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. संतांचीही कृपा या ठिकाणी होते. भगवंताचेही आशीर्वाद जोडल्या जातात आणि भगवन नामामुळे आपले दोष सुद्धा निघून जातात. आणि म्हणून आम्ही जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे त्या ठिकाणी आम्ही भजन करण्याकरता आलो. असा या अभंगाचा थोडक्यामध्ये भाव आहे. राहिलेल्या वेळात थोडासा विस्तार करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल काल जसं होतं तसं आज नाही आणि जसं आज आहे तसं उद्या राहणार. बरं ह्या 30-40 वर्षात तर इतकं वेगानं परिवर्तन झालं बाबा तुम्हाला काय सांग. खूप बदल झाला. आणि व्याख्याच आहे ना ज्याच्यामध्ये बदल होतो संसरते ती संसार. याचं नाव काय आहे? संसार आहे. संसारामध्ये बऱ्याच गोष्टी बदलत असतात. कालाय तस्मै नमः. काळाबरोबर चालावं लागते. पाहा ना तुम्ही
अगोदरच्या काळामध्ये खेड्यामध्ये असो का शहरामध्ये असो, अन्नदान जर केलं तर बऱ्याच ठिकाणी महाराज वाळणाऱ्याचे पाय थकत होते वाळू वाळू. तो या पंक्तीतून त्या पंक्तीत, त्या पंक्तीतून त्या पंक्तीत वाढत होता. घ्या वरण, घ्या तूप, घ्या कढी, घ्या पोळी. लोक पंक्तीत असणारे, अरे इकडे आण रे भाजी, चालला महाराज तो वाढणारा त्या पंक्तीने. आणि जेवणारे लोक एका ठिकाणी बसून जेवत होते. काळ इतका बदलला की वाढणारे एकाच ठिकाणी आणि जेवणारे ताट घेऊन हॉलभर फिरता. कुठे आहे का जागा? किती बदलला. वाढणारे एकाच ठिकाणी, पहा बफे पार्टीत एकाच ठिकाणी वाढणारे, आणि जेवणारे असे गिर 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 फिरतात. बसते का जागा? काळ बदलला. त्याच्यातही परिवर्तन झालं. नाही लक्षात आलं तर थोडंसं पुढे जाऊन सांगतो. पूर्वीच्या काळात जहागीरदार श्रीमंत लोक यांच्या घरी लग्न व्हायचे 50-60 वर्षाच्या अगोदर. त्यावेळेस अशा बाजारामध्ये पत्रिका वाटतात तशा नाही वाटत. त्यावेळेस त्या लग्नाकरता अतिशय जवळचे नातेवाईकच आमंत्रित असायचे आणि ते सर्व लोक सहकुटुंब सहपरिवार 8-8 दिवस त्या लग्नाच्या घरी मुक्कामी राहायचे. बरं, त्यावेळेस असं होतं महाराज, काही फॅमिली प्लॅनिंग नव्हतं. हम दोन हमारा एक, 4-4 पोरं आणि 3-3 पोरी. ते खटलं 8 दिवस मुक्कामी राहत जाय. असे 50-60 कटले त्या लग्नाच्या घरी मुक्कामी. आणि त्या घरातल्या बाया त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायच्या, स्वयंपाक करायचा. घरातल्या बाया मोजक्या असायच्या आणि पाहुणे जास्त, मग स्वयंपाकाला वेळ लागायचा. सकाळचा स्वयंपाक 2 वाजेपर्यंत व्हायचा. 3 वाजे लोक जेवण चालायचे. ते 5-6 वाजे लोक त्या बाया, घरातल्या बाया भांडे घासायच्या आणि पुन्हा रात्रीचा स्वयंपाक तो चालायचा 11-12 वाजेपर्यंत. पाहुणे कंटाळून जात. पाहुण्याला काही करमणुकी साधनं नव्हते. व्हॉट्सअप नाही, टीव्ही नाही, फेसबुक नाही, इंस्टा नाही, काहीच नाही महाराज. ते कंटाळून जात. पाहुणे म्हणत, झाला नाही का हो स्वयंपाक? अजून टाइम आहे. मग टाइम आहे तर आम्हाला करमणुकीचं साधन काहीच नाही. आम्हाला करमणुकी करता काहीतरी करा. मग पूर्वीचे लोक रंगेल होते, रंगेल. ते जिल्ह्याच्या ठिकाणी जात आणि काही नाचणारे मंडळी, पुरुष स्त्रिया गावावर आणत. मग ती मंडळी नाचायची, गायन करायची आणि पाहुण्याची करमणूक होती. सोप्या भाषेत सांगतो, नाही समजलं. पूर्वीच्या काळामध्ये घरातल्या बाया स्वयंपाक करत होत्या आणि बाहेरच्या बाया येऊन नाचत होत्या. पुढचं बोलूस का? आता लग्न असलं की स्वयंपाक करायला बाहेरून बाया येतात. विठ्ठल विठ्ठल. काळ बदलला. पण या बदललेल्या काळात 2 गोष्टीने बदलल्या. देवाच्या नामाचा महिमा आणि देवाची संतांची कृपा हे नाही बदललं. पण तरीही बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. जगद्गुरु तुकोबारायानं ह्या जगाचं अवलोकन केलं, निरीक्षण केलं. तुकोबाच्या लक्षात आलं की ह्या जगात 2 प्रकारचे लोक जीवन जगतात. एक पहिला वर्ग, हे पोरा, या लोकांना पैसे देऊन मला बोल्या करता बोलवलं, तू कशाला बोलवून राहिला? विठाला विठाला. बोलू नका. पहिला वर्ग आहे महाराज, विषय भोगाला सत्य समजून विषयाच्या मागे धावून आपल्या संसाराचं वाटोळं करणार. पहिला वर्ग विषयाच्या मागे करत असताना, धावत असताना तुमचा आपला अभ्यास पूर्ण व्हायला त्याच्यामध्ये. मी बोललो की तुम्ही बोलणार. माणसं ते विषयाचं सुख प्राप्त करण्याकरता त्याच्यामध्ये धन असेल, सत्ता असेल, संपत्ती असेल, ऐश्वर्य असेल, यश असेल, कीर्ती असेल, मान असेल, सन्मान असेल, जमीन असेल, हे सर्व प्राप्त करत असताना तुम्ही आपण काय करतो पाहता. महाराज, आम्ही रात्रीचा काय करतो? बोला ना, अभ्यास नाही का तुमचा? रात्रीचा दिवस. पहा बरं, अभ्यास आहे की. हाडाची, रक्ताचं, याची टोपी, सगळ्याच्या टोप्या, इतके आपण प्रयत्न करतो महाराज, तरीही आपण समाधानी नाही. कारण आपण भोगाकडे धावणार आहोत आणि भोग जीवाला कधी तृप्त करत नसतो. दुसरा वर्ग मात्र याच्या विपरीत आहे. तो ह्या भोगाला तुच्छ समजतो, याला मिथ्या समजतो,
बदलणारा समजतो आणि याच्याकडे दुर्लक्ष करतो, तो वर्ग संतांचा. पहिला वर्ग तुमचा आमचा. ज्ञानोबाराय म्हणतात, विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू, जीवासी जाहला, विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील किव, नुपजे नारायणी भाव, पावनी ठावन, दोनचा स्वर द्या, पावनी ठावन नरदेह, विषयाचे सुख वाट गोडा, विषयाचे सुख वाट गोडा, पुढे अवघडा यमदंडा, पुढे अवघडा यमदंडा, विषयाचे सुख वाट गोडा, विषयाचे विषयाच्या मागे लागून आपल्या संसाराचा, आपल्या जीवनाचं वाटोळ करून घेतलेला पहिला वर्ग. आणि दुसरा वर्ग आहे महाराज संतांचा. तो या सगळ्या गोष्टीला मिथ्या समजतो. मिथ्या म्हणजे परिवर्तनशील. मिथ्या म्हणजे खोटं नाही बरं, आपण मिथ्या म्हणजे खोटं पकडतो नाही. मिथ्या म्हणजे भासमान असलेले, जे बदलणारे, परिवर्तन ज्याच्यामध्ये असते त्याला मिथ्या म्हटलं गेलेलं आहे शास्त्रामध्ये. मग कोणत्या गोष्टी मिथ्या आहे आणि संत कोण्या गोष्टीला मिथ्या समजतात? महाराज म्हणतात, धनदारा पुत्र जन बंधू सोयार पिशून, सर्व मिथ्या शरणरी गा देवासी, धनधारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मिथ्या म्हणजे परिवर्तन आहे. पहिली गोष्ट काय मिथ्या आहे, म्हणजे काय परिवर्तनशील आहे? धन. धन कसं आहे? मिथ्या. मिथ्या म्हणजे खोटं. काही लोक म्हणतात मिथ्या म्हणजे खोटं. मग धन खोटं आहे का महाराज? धन खोटं आहे का? खोटं असतं तर मी कशाला आलो असती? ते खोटं नाही, पण ते परिवर्तनशील आहे. परिवर्तनशील म्हणजे ज्याच्याकडे आता जेवढं आहे ते दुसऱ्या क्षणाला एक तर कमी होईल, एक तर जास्त होईल. धन कधीच सारखं राहत नाही, कोणाकडेच सारखं राहत नाही. ऐका ना, ह्या जगातल्या, ह्या गावातल्या सगळ्यात गरीब माणसानं असं नाही समजायचं की मी कधी श्रीमंत होणार नाही. आणि ह्या गावातल्या सगळ्यात श्रीमंत माणसानं असा गर्व नाही करायचा की दारिद्र्य रेषेचं कार्ड माझ्याकडे येणार नाही. कारण धन परिवर्तनशील आहे. ज्या धनाच्या पाठीमागे आपण लागलो ना, त्या धनाची देवता आहे काय? धनाची देवता त्या हात. हा, तुम्हाला कसं माहित? लक्ष्मी. आतापासून लक्ष्मीवर ध्यान आहे. बरोबर आहे त्यांचं उत्तर. धनाची देवता कोण? लक्ष्मी. तुझंही बरोबर आहे भाऊ. धनाची देवता आहे महाराज लक्ष्मी. लक्ष्मी धन घेऊन लक्ष्मीच्या पावलांना आपल्या घरात येत असते. पण ऐका, लक्ष्मी येण्याची वेळ कोणती आहे आणि लक्ष्मीचं वाहन कोणतं आहे हे आपल्याला माहित पाहिजे. महादेवाचं वाहन सगळ्याला माहित आहे की त्यांच्याकडे मर्सडी आहे,
महादेव नंदी आहे का बरं, मी चुकलो की सांगितलं ना. महादेवाचं वाहन नंदी आहे नाही का महाराज. चला गरुडाचं वाहन विष्णू आहे. हा उलट झालं का उलट झालं का. विष्णूचं वाहन पोरं हुशार आहे महाराज. विष्णूचं वाहन गरुड आहे. विष्णूचं वाहन गरुड आहे. मग विष्णूची पत्नी आहे लक्ष्मी. मग लक्ष्मी देवीचं वाहन काय आहे. तू भारतीय जनता पार्टीचे आहे का. कमळ सांगता ते अजून जिल्हा परिषद लागली नाही. नाही रे भाई. हा कोण सांग. वा वा मानणं पडीन आता येईल. महाराज लक्ष्मीचं वाहन आहे घुबड. आणि ज्ञानोबाराय म्हणतात दिवसा फुटती डोळे डुडुडाचे. घुबडला दिवसा दिसत नाही. दिवस असताना गेला की मग तिला डोळे येतात. मग डोळे आले की ते लक्ष्मीला म्हणते बैस आता. मग लक्ष्मी तिच्यावर बसते आणि मग तिन्ही सांजेच्या वेळेला लक्ष्मी घर पाहत चालते. ज्या घरामध्ये तुळशी वृंदावनामध्ये दिवा लागलेला आहे, ज्या घरामध्ये देवाऱ्यात दिवा लागलेला आहे, जे घर सूर्यास्ताच्या अगोदर झाडून पुसून स्वच्छ केलेलं आहे, सगळं सामान व्यवस्थित लावलेलं आहे आणि घरामध्ये काहीतरी हरिपाठ म्हणा, देवाचं स्तोत्र म्हणा, अशा पद्धतीचे कार्यक्रम ज्या घरात तिन्ही सांजेला असत्या त्यावेळेस ती घुबड लक्ष्मीबाईला म्हणते चाल व बहिणी या घरात. आणि ज्या घरामध्ये सूर्यास्ताला घर झाडलं नाही, दिवा लावला नाही, काही मनामध्ये शुद्ध सात्विक भाव नाही, त्या घरातून लक्ष्मी घुबडले घेऊन निघून जाते. रात्रीच ते व्यवहार करत असते. रात्री येते किंवा रात्री जाते. ऐका, ज्या लक्ष्मीच्या मागे लागलो, ज्या धनाच्या मागे लागलो, तिचं वाहन आहे काय आहे घुबड. आता घुबडले हिंदीत काय म्हणतात. घुबडले हिंदीत उल्लू म्हणतात. त्या लक्ष्मीचं वाहन उल्लू आहे आणि तिनं इतक्याने उल्लू बनवलं तरीही लोक तिच्याच मागे धावतात. पण संत तिकडे धावत नाही महाराज. कारण धन मिथ्या आहे. धनाचा प्रभाव आहे नाही अशातला भाग नाही. ज्याच्याकडे धन आहे ना तोपर्यंत सोयरे धायरे येतील त्याच्याकडे, त्याची विचारपूस करतील, त्याला दिवसातून 4 वेळा फोन करतील. बाई कसं आहे तुझं, मुली कशा आहेत, मुलं काय करतात. आणि एकदा तुमच्या जवळ गठोडं चाललं जाऊ द्या. अतिशय आतड्यातले कातळे जे असतात ते बी तुम्हाला फोन करत नाही. तुमचा फोन नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये टाकता आणि तुम्हाला आलाच तर फोन कंपनीचा आहे आणि ते कंपनीची बाई म्हणते आपका बॅलन्स खतम हो गया. अशी अवस्था धनहीनाची होते. धन प्रभावी आहे पण परिवर्तनशील. संतांनी हे जाणलं म्हणून धनाच्या दूर गेले. दारा म्हणजे पती पत्नीतलं नातं, पती पत्नीतलं नातं हे बी परिवर्तनशील आहे. पती पत्नीतलं नातं कसं आहे, परिवर्तनशील आहे. मी तुम्हाला पुराव्यानं सिद्ध करून दाखवतो. तुम्हाला होच म्हणावं लागेल. लग्न झाल्यानंतर पहिले 6 महिने कोणत्याही पतीला पत्नी चंद्रमुखी वाटते महाराज. ते झाली चंद्रमुखी हा झाला चकोर. आमच्या पखवाजावाल्याचं लग्न झालं महाराज. लग्न झालं त्याचं, तो कीर्तनाला यायचा माझ्याबरोबर. आणि लग्न झालं 5-6 दिवसानं कार्यक्रम होता. मी त्याला फोन केला, म्हटलं का रे गड्या, हो भावड्या. आणि काय महाराज, अरे आपल्याला आज कीर्तनाला जायचं आहे. महाराज मा पोट लय दुखून राहिलं. मी म्हटलं शरीर आहे, व्याधी आहे, झाली शिनबा, पोट दुखत असेल कोणाचं, आपण कसं काय सांगा. म्हटलं ठीक आहे गड्या. पुन्हा 2-3 दिवसानं फोन केला. तो महाराज माकड महा डोकं असा आज सनसन करून राहिले. म्हटलं दुखत असेल, डोकं असते त्याच दुखते, ज्याला नाही त्याचं काय दुखणार आहे महाराज. पुन्हा 4-5 दिवसानं फोन केला दादा त्याला. तो महाराज मला चक्करच येऊन राहिली.
6 महिने महाराज त्यानं काही ना काही कारणच सांगितले, पण 7-8 महिन्यानं तोच म्हणे हाय का महाराज कुठे कार्यक्रम आहे का. पहिल्या वर्षात पती पत्नीमध्ये जे सख्य असते, प्रेम असते, ते 10 वर्षांना राहत नाही. 10 वर्षात जेवढं असते ते पुढे 20 वर्षांना टिकत नाही. आणि इकून तिकून 40-50 वर्ष कधी संसार झालाच समजा आणि ते पती पत्नी 2च जण घरात आहे. एक पूर्वेकडे तोंड करते आणि एक पश्चिमेकडे तोंड करते, एकामेकाचा तोंड नाही पाहत. हे आपल्या पती पत्नीचं नातं आहे महाराज, कारण ते परिवर्तनशील आहे. वाईट नका वाटू देऊ. 2019 मध्ये कोरोना आलता. आमच्या ओळखीतल्या एका म्हाताऱ्याले झाला कोरोना, निघला पॉझिटिव्ह, टाकला त्याला ॲम्ब्युलन्स मध्ये, आणला दवाखान्यात. त्या कोरोनामध्ये असं झालं, जे दवाखान्यात गेले त्याचे पैसे बी गेले आणि त्याचे जीव बी गेले. जे घरी राहिले त्याचे पैसेही वाचले आणि जीव बी वाचले. त्या बुड्याला दवाखान्यात नेलं. 2 दिवस 3 दिवस स्कोर वाढतच होता त्याचा, शक्यावर शक्य मारत होता. ऑक्सिजनची लेवल चालली महाराज, 0 होत. मग शेजारी पाजारी जात दुरून पाहत असं केले, हाय गड्या अजून. घरी या बुढीला सांगत हाय अजून. त्या बुढ्याकरता लग्न झाल्यापासून दरवर्षी वट सावित्री पौर्णिमेले पुरी गुंडी बांधत जाय वळाले. पुरी गुंडी वळाले गुंडावून टाकत त्या बुढी. इतकं प्रेम त्या बुढ्याला. आणि त्याला तो पॉझिटिव्ह निघाला. आणि मग शेजारी पाजारी म्हणत, आजी शेवटची घटका आहे, जरा पाहायला जा. नाही बरं बापा. त्याचा चेहरा तर पाय. काहून? मला नातू आहे ना घरी, आणि मला कधी झाला तर मग 7 जन्म हाच पाहिजे का तुला? इतके नाटकं करतो महाराज आपण. पती पत्नीचं नातं बदलणार आहे. जसं पत्नी पती करता बदलते, तसा पती सुद्धा पती करता बदलत असतो. जो म्हणतो, हे सखी, हे प्रिये, मी तुझ्या वाचून जगणार नाही, मी तुला कधी विसरणार नाही. मग ती सखी म्हणते, ती राणी म्हणते, का हो ना, एखाद्या वेळेस माझं काही बरं वाईट झालं तर म्हणे मी तसाच राहील. कर्म दैव संयोगानं ते गेली. शेजारी पाजारी म्हणत, काय गड्या आता कसं करतो? नाही तसं काही काम नाही, पण आता भाकर करता करणंच पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे जगाची. म्हणून धन दारा पुत्र, बाप लेकाचं, माय लेकाचं नातं ह्या जगामध्ये बदलणार आहे महाराज. पूर्वीच्या काळामध्ये मुलगा बापाच्या पलंगावर जात नव्हता आणि बसत नव्हता. आज अशी परिस्थिती झाली घरामध्ये, बापाच्या पलंगावर पोरगा पाय लांबवून बसतो, व्हॉट्सअप पाहत बसतो, रील पाहत बसतो. आणि तेवढ्यात बाप घरातून आला. पोरग्याचं ध्यान गेलं, पप्पा काय, मला 1 गिलास पाणी आणा पण. पोरगा पलंगावर झोपेलाय आणि पप्पाला म्हणते, पप्पा मला 1 गिलास पाणी आणा. पप्पाची तळपायाची गेली नसणार डोक्यात. पप्पा म्हणे, का रे कोणाला पाणी सांगतो? म्हणे तुम्हाला. अरे तुला काही लाज आहे? मी तुझा बाप आहे ना, मला पाणी सांगतो का? म्हणे तुम्ही आता सांगतो, तुम्हाला पाजणंच पडीन ना कधी ना कधी. तुम्ही देता तर काय नवल आहे, तुम्हाला कधी ना कधी पाजावंच लागेल. मग बाप म्हणते, तिथे येऊन ना 2 मारीन. म्हणे मारायला येसानच की, मग पाणीच घेऊन या ना. इतकं नातं बदललं पुत्राचं आणि बापाचं. परिवर्तनशील आहे. धन दारा पुत्र, जन इतकं परिवर्तनशील आहे. जनाचं काऊन घेत काय बसले महाराज? जन हे सुखाचे दिल्या घेत. परिवर्तनशील आहे. जे लोक डोक्यावर घेतात तेच पायदळी तुडवतात. जे लोक जय जयकार करतात ते मुर्दाबाद म्हटल्याशिवाय लोक बदलणारे आहेत महाराज. बंधू जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत भाऊ भाऊ म्हणतो, लग्न झालं की मनात भीत टाकतो महाराज.
भावबान सुद्धा बदलणारे आहे, सोयरे सुद्धा बदलणार आहे. जग एकूण सगळं परिवर्तनशील आहे. हे संतांनी जाणलं. ते त्या गोष्टीपासून दक्ष झाले, हुशार झाले, जागे झाले, सावध झाले आणि हरीच्या भजनाला आले. सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो म्हणजे हुशार झालो, दक्ष झालो, जागी झालो. दोन वेळा शब्द म्हटला मला, सावध झालो, सावध झालो. शब्द एकच आहे पण दोन वेळा म्हटला. ज्या अर्थी दोन वेळा म्हटला त्या अर्थी त्याचा अर्थ वेगळा आहे. मी आताही वर्तमानात सावध झालो आणि भविष्यात सुद्धा सावध होईल. इथेही सावध झालो, पुढेही सावध होईल. ही भूमिका घेऊन नवे नवे मी सावध झालो आणि जगाकरता सावध झालो. आणि काय केलं महाराज, वास्तविक तुकोबारायचं जर चरित्र पाहिलं आपण तर तुकोबाराय झोपलेले होते का कधीतरी? तुकोबारायचं जीवन बेसावधपणे गेलं का? तुकोबारायचा दक्ष सारखा दक्ष तर कोणीच नव्हतं परमार्थामध्ये. पण तुकोबाराय आपली स्वतःची, आपल्या जगाची भूमिका स्वतःवर घेतात आणि आपल्यावर आरोप ठेवून म्हणतात सावध झालो. वास्तविक बेसावध आपण आहे, पण आपली भूमिका आपल्याला सांगतात सावध झालो, सावध झालो. सावध होणं म्हणजे जागं होणं. जागं होण्याकरता पहिल्यांदा झोप लागावी लागते. जो झोपलेला आहे तोच त्यालाच जाग करता येते. ऐका महाराज, ह्या जगामध्ये तुम्ही आपण जीव म्हणून जगतो, तुम्ही आपण जीव म्हणून जगतो. या जीवाला जगवतो त्याला देव म्हणतात. देवानं ज्याला निर्माण केलं त्याला जीव म्हणतात. पण त्या निर्माण केलेल्या जीवाला जगवतो त्याला देव म्हणतात. त्या जगणाऱ्या जीवाला आणि जगवणाऱ्या देवाला सुद्धा जागवण्याची ताकद ज्यांच्यामध्ये असते त्यांना संत म्हणतात. जागा रे, जागा रे, जागा रे, जागा रे, गोपाळानु राम रामी जागा, गोपाळानु राम रामी.
जागा रे गोपाळानो राम नामे जागा गोपाळानो राम नामे जागा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती संत जागवण्याचं काम करतात पण कोणाला जागवता महाराज त्याच्याकरता झोप यावी लागते ना पण झोपेचे 5 प्रकार आहेत किती 5 प्रकारच्या निद्रेमध्ये लोक डाराडूर झोपे आणि त्या 5 प्रकारच्या निद्रेतून जागवतात त्यांना संत पहिली झोप आहे व्यवहारिक झोप स्वाभाविक झोप जी दिवसभर कष्ट केले आपण शीन केला तो शीन घालवण्याकरता देवानं आपल्यावर कृपा केली आणि आपल्याला झोप दिली देवाची कृपा आहे महाराज आपल्याला झोप लागते वास्तविक आपण आपल्या अहंकारामुळे आपल्या प्रयत्नामुळे आपण सुखाच्या वस्तू विकत घेऊ शकतो मोठा महाल बांधू शकतो त्याच्यामध्ये चंदनाचा पलंग विकत घेऊ शकतो त्याच्यामध्ये रेशमीच्या मऊ गाद्या गिरद्या लोट तकिते बुस्ते हे सगळं खरेदी करू शकतो एअर कंडिशनची खोली तयार करू शकतो पण झोप विकत नाही घेता येत नाही का झोप कोणाला लागते जो दिवसभर कष्ट करतो ना शारीरिक श्रम करतो दमतो त्याला झोप लागते महाराज पडता बरोबर तो झोपतो आणि जी माऊली दिवसभर काहीच करत नाही हायच बसेल झोप्यावर सोप्या पद्धतीनं हातामध्ये रिमोट आहे हे चॅनल झालं की ते चॅनल हे खाणं झालं की ते खाणं दिवसभर चरत राहते फिरत नाही नुसतं चॅनल इकडल्या तिकडे करत राहते महाराज रात्री 12 वाजता 1 वाजता या कान्यावरची त्या कान्यावर या कान्यावरची त्या कान्यावर होत राहते माऊली मी काही कोणाची टिंगल करतो टवाळी करतो अशातला भाग मी वस्तुस्थिती आहे आणि मग तिच्या मनात भाव निर्माण होता मुझे नींद नाही कशी बहिणा तुले नींद काही काम धंदा करू ना जरा उन्हात आणत धसे यायला जाय मग पाय कशी झोप येते जो कष्ट करतो महाराज त्याला सुखाची झोप लागते लक्ष द्या पण याही झोपेमधून व्यवहारिक झोपेमधून जागा करणारा कोणीतरी लागतो आम्हाला जागवतो कोण जगवते कोण उठवतो कोण संतांनी ते सुद्धा काम केलेलं आहे उडा उडा साधू संत साधा फुले हित अरे जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत संतांनी व्यवहारिक जागेत झोपेतून आपल्याला जागे केलं पहिली गोष्ट व्यवहारिक झोप ती कोणाला लागते कोण किती घ्यावी हे सांगत बसत नाही हे सांगत बसलो तर 10 वाजून जाते कोण किती झोप घ्यावी जो कठीण श्रम करतो त्यानं किती घ्यावी जो अल्प श्रम करतो त्यानं किती जावं आणि रिकाम्या माणसानं किती घ्यावी आता आपण रिकामे कोणाला समजतो महाराज हा आपला भाव लोकांना कोणालाही विचारा रिकामे कोण आहे म्हातारे माणसं लय कामाचे आहे रिकामे कोण आहे जे आई वडिलांच्या धंद्यामध्ये मदत करत नाही तरुण झाला तरी माय बापाच्या कामामध्ये मदत करत नाही 2 टाइम सोडून 3 टाइम तंग खाता या टपरीवर आणि त्या टपरीवर दिवसभर टवाळक्या परत करता आणि संध्याकाळच्या वक्ती काही ना काही भांडणच घेऊन येता आगाऊ ते रिकामे महाराज हे कशाचे रिकामे हो म्हातारी माणसं हे अनुभवचं गठोळं शिदोरी घेतलेले लोक आहेत पण आपण समाज त्यांना रिकामा समजतो ज्या घरामध्ये कोणी वृद्ध नसतो ना त्या घराचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही विठ्ठल विठ्ठल चला जाऊ द्या व्यवहारिक झोप पहिली दुसरी आहे विकाराची झोप विकाराची झोप म्हणजे काम क्रोध मद मोह मत्सर हे सर्व आपण आपल्या हृदयामध्ये घेऊन फिरत असतो आणि ह्या विकारामध्ये आपण तल्लीन असतो कोणाला कामाशिवाय करमत नाही कोणाला क्रोधाशिवाय करमत नाही कोणाला मदाशिवाय करमत नाही कोणाला मत्सराशिवाय करमत नाही कोणाला अहंकाराशिवाय करमत नाही कोणाला गर्वाशिवाय करमत नाही हे सगळे विकार त्या विकारात आपण डुल्लत असतो झोपत असतो हे विकार सोडायचे आपण प्रयत्न करत असतो लोकांना सांगतो नाही वा मला राग येत नाही हे बोलणं सोपं आहे वाचावदे परी करणे कठीण इंद्रिया आधीन झालो देवा महाराज वाचन सोपं बोलता येते आपण चहा सोडून देऊ
पण एवढं सोपं आहे का? एखादं व्यसन लागल्यानंतर, एखादा विकार लागल्यानंतर एवढं सोपं आहे. म्हणून त्या विकाराच्या निद्रेत तुम्ही आपण झोपलेलो आहोत. 2 क्रमांकाची निद्रा. 3ऱ्या क्रमांकाची निद्रा ज्ञानोबा आहे अज्ञानाची सांगतात. आपण स्वतःला किती बुद्धिमान समजत असलो, किती हुशार समजत असलो, आपण महाराज अमेरिकेचा कॅम्प्युटरवर अभ्यास करत असलो, 7 राष्ट्राचा अभ्यास करत असलो, 6 खंडाचा अभ्यास करत असलो, सगळ्या डिग्र्या आपल्याजवळ असल्या, तर इथे मंडपात उपस्थित सगळ्यांना माझा एकच प्रश्न आहे, तुमचं ज्ञान किती आहे? तपासायचंच आहे मला. तुम्ही ज्या घरात राहता त्या घराची लांबी रुंदी सांगा एक्झॅक्ट. 50 वर्ष झाले, कोणी 25 वर्ष झाले त्या घरात राहून राहिले, त्या घराची लांबी रुंदी सांगा. तुमच्याच, दुसऱ्याची नाही, तुमच्या घराची, तुमच्या स्वतःच्या मालकीची. जे घर तुम्ही ना बांधलं, घाम ओतून कष्ट करून, त्या घराची लांबी रुंदी आपल्याला माहित नाही. काय ज्ञानाच्या गप्पा करता महाराज? ज्ञानोबा राय म्हणतात, अगा अज्ञानीच्या निदा, जो घोरत होता बदबदा, तो स्वस्वरूपी चेतदा येईल काही. त्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख होईल. ज्याच्याकडे इतकं अज्ञान आहे तो आपल्या स्वरूपाला केव्हा ओळखेल? म्हणून याही झोपेतून जाग व्हावं लागते. अज्ञानाच्या झोपेतून आपल्याला जाग व्हावं लागते. त्यावेळेस कुठं आपण परमार्थाला लागतो. 4थी निद्रा आहे आसक्तीची. आसक्तीच्या निद्रेनं दुर्योधनाचं वाटोळं झालं. वंशामध्ये दिवाणी राहिला. देव म्हणत गळ्या, तुमचेच भाऊ आहे, निदान 5 गावं तर द्या, बाकीचं राज्य तुम्ही ठेवा. अरे 5 गावं नका देऊ, एका एका भावाला 5-5 एकर तर द्या. अरे एका एका भावाला 1-1 एकर तर द्या. पण दुर्योधन म्हणायचा, सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी पांडवांना देणार नाही. ही आसक्तीची निद्रा आहे. तीच आसक्तीची निद्रा आपल्याला लागलेली आहे. काय तृष्णा वाढली. हिमालय पर्वता एवढं सोनं जरी आपल्याजवळ आलं तरी महाराज आपला हात पुढे असाच पसरलेला असतो. ही आहे आसक्तीची निद्रा. आणि सगळ्यात शेवटी आहे भ्रमाची निद्रा. भ्रम म्हणजे जे दिसते तसं नसते. पुढचं तुम्हाला माहित आहे. जे दिसते तसं नसते, म्हणून जग असते. संध्याकाळच्या वेळेस थोडासा अंधार पडलेला आहे. एक माणूस रस्त्यानं चालला आणि दोरी पडलेली आहे आणि रस्त्यानं चालता चालता त्याला दोरी दिसली. दोरी दिसता पडेल काय आहे? दोरी. पण त्याच्या मुखातून असे उच्चार येतात, अरे बापरे मेलो साप. साप आहे का तो? काय आहे? दोरी. पण भासलं काय? साप. याला म्हणता भ्रमाची निद्रा. आपल्याला तसंच आहे. आपल्याला ज्याच्यात सुख आहे असं वाटते तेच दुःख देते महाराज. अमेरिकेचा राष्ट्रपती आपल्याला दुःख देईन का? काय संबंध त्याचा आपला? आपल्याला दुःख देईन तो? बरं पाकिस्तानचा राष्ट्रपती आपल्याला दुःख देईन भाऊ? बंगालचा राष्ट्राध्यक्ष ते बाई आहे का तो? आता कोणता वसीम काय आहे तो आपल्याला दुःख देईन का? नाही. काय संबंध त्याचा? उत्तर प्रदेश मधले भैये, आपला काही त्याचा संबंध नाही. मग आपल्याला दुःख कन देते जे आतड्यातले कातडे जे आपण आपले म्हणतो तेच आपल्याला दुःख देतात. हे आहे भ्रमाची निद्रा. किती किती आपले म्हणतो त्यांना, आपलेच आपले वैरी होत असतात. या भ्रमामध्ये माणूस फसत असतो. थोडासा दृष्टांत सांगतो, जरा भजन करा. पूर्वीच्या काळामध्ये शेतकऱ्यानं शेत पेरलं. पहिलाच पाऊस पडला आणि शेतकऱ्यानं शेत पेरलं. पेरल्यानंतर थोडंसं उगवलं. सरकी, ज्वारी, तुमच्याकडे सोयाबीन तर सोयाबीन धरा. उगवलं पहिल्याच पेर. ओल चांगली झालेली होती. कोरडवाहूची शेती बहुतेक. आणि उगवल्यानंतर मला 4-5 दिवस गेले. शेतकरी म्हणत एखादं फटकार जर पडलं तर व्यवस्थित सजून जाईल. पण पाऊस काही आला नाही. 8 दिवस गेले. रोज ढग यायचे पण पाऊस येत नव्हता. महाराज पाहता पाहता 10-12 दिवस गेले. आता ढग येणंही बंद झाले. संत प्यायला लागले. मग शेतकऱ्याचा जीव खालीवर 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 करायला. गावातली मंडळी म्हणायला लागली, कसं करा हो? नित्यनेमाच्या हरिपाठ करणाऱ्या, मंदिरावर जाणाऱ्या महिला रोज एका ठिकाणी बसायच्या
का हो बाई ना कसं होईल मग आपण ह्या पावसानं डोळे उघडले. मग त्याच्यातली एक समजदार बाई 15 दिवस झाले शी. मग एक समजदार बाई म्हणे आपण की नाही देवीचा भंडारा करू, देवीचा भंडारा करू. मग देवी नवसाले पावीन पाणी तर येईन. मग बायाचं ठरलं देवीचा भंडारा करायचा, पण दुसऱ्या बाईनं त्याच्यामध्ये दुसरी सूचना केली. म्हणे असा रिकामा भंडारा केल्यापेक्षा धोंडी करा ना. धोंडी समजते ना तुम्हाला. मग धोंडी करायचं ठरवलं. मग एक माणूस पाहिला, का रे भाऊ होय ना तू धोंडी. तो म्हणे मला थंडी वाजी लागलं तू संध्याकाळी 100 घेजो बापा. कशाले हे ना काही विचारू, कशाले घेजो हे ना काही विचारू. मग त्याला 100 मध्ये तयार केलं. तो धोंडी झाला. आणि मग धोंडी जो होते त्याला त्याच्याकरता वडाचे पानं बांधता का. मी तेच म्हटलं, निंबाचे पानं आणले, त्याच्या डोक्यावर बांधले, कंबरले बांधले. याच्यासारखा हुशार पोरगा गेला, एक बेंडकुई पकडून आणली, त्याच्या कंबरले बांधली आणि चालला त्याला गावभर मिरवणं. दोन्ही बांधता पाणी येऊ दे, साय माय पिकू दे. झाला भंडारा. ज्वारी जमा झाली, गहू जमा झाले, धान्य जमा झालं. देवीचा भंडारा केला. 5 वाजे लोक सगळं स्वयंपाक उलटला. जेवण खावणं झाले. जेवता जेवता लोक पाहत येता का ढगं, येता का ढगं. सगळं भांडे कुंडे घासणं झाले, पण ढगं आलेच नाही, पाणी पडलाच नाही. मग असे आणखीन 3-4 दिवस निघून गेले. मग त्यावेळेस एक तोडगं करायचे. खतरनाक तोडगं होते. पाणी येतच नाही बा आता. मग देवाच्या पुढे एक वेगळ्या पद्धतीचा नवस काही गावात बोलायचे. कोणता. गावातल्या एखाद्या माणसानं मऱ्याचं सोंग करायचं. मेला बा तो माणूस. त्याच्या नातेवाईकाली निरोप द्यायचा, तो माणूस मेला बा. आजूबाजूच्या पंचकृषीतले माणसं त्याच्या दाराशी जमून होते. का हो संध्याकाळी तर होते म्हणता, नाही गेले बा. ते कसे काय गेले, अचानक गेले बा. आणि मग घरातल्या बाया खरंच रडापर करत, गावातल्याही बाया लढू लागत. त्याचे नातेवाईक आले की घरात ना जाऊ देत त्याले, तुम्ही थांबा बा बाहेर. काहून आम्हाला पाहू दे. अरे नाही, ते रडू रडू आजूबाजूला घायल झाले, तुम्ही कधी गेले तर तुमच्या गळ्यात पडतील. आता बाहेर काढणं आणि न्हाणं आहे, आंघोळ गिंगोळ करणं आहे. गावातले काही लोक गमती करत. तो मरेल नव्हता ना, मऱ्याचं नाटक करेल होतं. मग आंघोळीले काढलं बाई. काही त्याचे खेसरचे लोक होते, त्याने मुद्दाम घरून जास्त तपेल पाणी आणलं, त्याच्या अंगावर टाकलं. तो म्हणे चटके लागतात रे. तो मरेल नव्हता, तो मरेल नव्हता. पुढचं आहे का, पुढचं आहे का. मग महाराज आंघोळ बिंघोळ झाली. ते टोकर आणले, त्याची खिरी तयार केली, त्याला बाहेर आणला, बांधला. त्याच्यावर ते चादर टाकली गुलाबी, त्याच्यावर तो गुलाल टाकला. हार, फुलं, 4 खांदेकरी, एक टिटवं धरीन, आणलं डफळं आणि चाललं डंग डंग डंग. चालली प्रेत यात्रा. गावाच्या बाहेर निघाली. शक्यतोवर स्मशानभूमी ही रोडनच राहते दादा. चालली रोडनं यात्रा. आणि तिकून आली एसटी आली. मग एसटी वाल्याला वाटलं प्रेत यात्रा आहे, रस्ता अरुंद होता, आपण एका साईडला लावून घ्या. त्याने एका साईडला लावून घेतली एसटी आणि ते अंतयात्रा जवळ आली. एसटी वाल्या ड्रायव्हरचे त्या गावात नातेवाईक होते जवळचे. त्याला वाटलं आपल्या नात्यातला कोण खसकला, पाहू बा. म्हणून जसं ते प्रेत जवळ आलं, त्यानं असं पाहिलं कोण आहे. तो मरेलच नव्हता ना. त्यानं पाहिलं ड्रायव्हर आपल्याकडे पाहून राहिला. त्यानं मग ड्रायव्हरले असं केलं. ड्रायव्हरनं असे डोळेच होईल. त्याला वाटलं नाही हा काऊन डोळे असे करून राहिला. त्यानं डबल पाहिलं महाराज. आता तो मरेलच नव्हता ना. तो म्हणे असं तोंड असं केलं. जसं त्यानं तोंड असं केलं, ड्रायव्हरले अगोदरच 2 अटॅक येत होते. त्याला जागीवर तिसरा आला आणि तठीच गेला. या भ्रमडोई बुडालो गायसा. ह्या भ्रमडोहामध्ये आपण झोपलेला आहोत. मरेल होता का तो, पण भ्रम मर्याचा झाला. मेला म्हणून यानं पाहिलं, पण त्यानं जित्याचं केलं ना नाटक. त्याच्यामुळे ड्रायव्हरचा जीव गेला. या भ्रमामुळे अनेक लोक फसत असतात. म्हणून या भ्रमाच्या झोपेतून जागा व्हावं लागते. आम्हाला काय भ्रम आहे, एक भ्रम सांगू आता. पक्का भ्रम. प्रत्येकाला असं वाटते सगळं जग मरीन पण मी बोला ना. हा,
मी मरणार नाही. हा सगळ्यात मोठा भ्रम आहे आणि हा भ्रम एक दिवस आपल्या सगळ्यांचा फिटत असतो महाराज. म्हणून या भ्रमातून जो जागा होतो, ज्याला असं वाटते मला कधीही मरण येऊ शकते, तोच परमार्थ करतो, तोच देवाचं भजन करतो. जो देवाचं स्मरण स्वतःचं मरण कधीच विसरत नाही, त्याच्या हातून उडाला आणि म्हणून या 5 प्रकारच्या निद्रेमधून जगद्गुरु तुकोबाराय सावध झाले. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागराना. हरीचं भजन करण्याकरता आलो. महाराज मरीमायचं काऊन नाही, हरीचं का? थोडक्यामध्ये सांगतो. हरी रडती पापानी, हरी रडती दुःखानी. हरी पापाचं हरण करतो, हरी दुःखाचं हरण करतो आणि हरी चित्ताचं हरण करतो. हरीने माझे हरीले चित्त हार वित्त. म्हणून हरीच्या आलो जागरणा. कुठे आले, कुठे आले महाराज? जेथे वैष्णवांचे भारत, केली पाय वाट. उद्धाराया भवसागर रे, खेळवांडीला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई. जय जयकार असा असतो, जय जयकार असा असतो महाराज. मी अर्ध म्हणतो, तुम्हाला म्हणायचं काम नाही, तुम्ही पुढचं म्हटल्याशिवाय राहत नाही. आणि जर पुढचं कोणी म्हणत नसेल तर समजून जायचं तो महाराष्ट्राचाही नाही आणि हिंदुस्थानमध्ये राहण्याची त्याची पात्रताही नाही. मी अर्धाच गोष्ट म्हणतो, तुम्हाला म्हणत नाही माझ्या पाठीमागे म्हणा. पण तुम्ही जर महाराष्ट्राचे असाल, मराठीचं रक्त सळसळत असेल तुमच्या अंगात आणि छत्रपती शिवाजीला मानत असाल तर तुम्ही अर्धी घोषणा पूर्ण करसाल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हटलं का मी तुम्हाला जय म्हणा. याला म्हणता घोष, याला म्हणता जय जयकार. आणि अशी घोषणा आता आपण 2 वेळा दिली. काही काही गाड्या डेपोत जमा व्हायला असतात त्या, काही काही धुवा सोडता. हो ना, बरोबर पिकअप घेत नाही. अर्ध्या जागी, अर्ध्या उंजा, अर्ध्या झोपेल. झोपू की जागू अशा अवस्थेत ते एकदम दसकून उठतात ना महाराज. म्हणून महाराज म्हणतात, पळून या गेली झोप, होते पाप आडते. झोप तर पळून जाते, वाजे टाळ टाळ्या टाळी, होय होळी होय होळी विघ्नांची, होय होळी.
नावाचा उच्चार आला तर आपण आपल्याकडे येणारे संकट त्यांची होळी होते. होय होळी विघ्नांची. ज्ञानोबाराय म्हणतात कीर्तन साधन असं आहे माय बाप. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. जे नामच नाही पापाचे ऐसे केले. कीर्तन चांग होय अंग म्हणून पापही जाते, तापही जाते आणि झोपही जाते. पण तरीही काय काय बहात्तर झोपेल असताच महाराज. त्या झोपलेल्याला सुद्धा तुकोबाराय म्हणतात आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या नाडोनी भागा आता जागा रे भाईनो जागा. अरे जागा ना बापा. अरे तुमचं एवढं वाटोळं झालं. किती वाटोळं झालं महाराज आपल्या देखत पाहणं. जामेला पण जामेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. आजामेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. हो आता मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. गदरवर जाऊ नका. विठाला विठाला ऐका किती मोठी हानी झाली आपल्या देखत. आपल्याला वाटते मी मरणार नाही. अरे तू काय काढला. तुझ्या आब्बा गेला. तुझ्या देखत तुझ्या बाप गेला. काय कायचे महाराज पोरं देखत गेले. हो नातू गेले. तरी म्हणतो मला जगूच द्या. काय करतो जगू. जाग जाग जागी हो. परमार्थाला लाग. काहीतरी सत्कार्य कर. ऐक गड्या. संत सांगतात पण तरी तो ऐकत नाही. मग शेवटी संत कंटाळून म्हणतात हे जरी नाही ऐकाल तरी दुसरं येईल. हे जरी नाही ऐकाल हे जरी नाही ऐकाल तरी दुसरं येईल. हे जरी नाही ऐकाल परत शेवटी काळ बांधून येईल. परत शेवटी काळ बांधून येईल. एका जनार्दनी आमच्या काय वाजविला.
तया ठाया ओल छाया कृपेची. या दरबारामध्ये, महाराजांच्या दरबारामध्ये जिथे भक्त आहे तिथे देव आहे, जिथे देव आहे तिथे संत आहे. संतांकडेही कृपा असते आणि देवाकडेही कृपा असते. जो भजन करतो, परमार्थ करतो, सात्विक अंतःकरणानं, निरपेक्ष भावानं, शुद्ध भावानं, त्याला देव दूर नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला दूर नाही देव त्याला. देव सखा जरी जग अवघे कृपा करी. देवानं कृपा केली, जगानं कृपा केली, देवानं कृपा केली. महाराज संतांची कृपा होते, संत कृपा झाली. म्हणून या ठिकाणी देव सुद्धा संतांच्या दरबारात येत असतात, शीतळता प्राप्त करण्याकरता, त्रिविध प्रकारचा ताप दूर करण्याकरता. आणि आम्ही सुद्धा आल्यानंतर महाराज संतांच्या प्रतिमेपेक्षाही, संतांच्या मूर्तीपेक्षाही, संतांच्या ज्या पादुका असतात ना, त्या पादुकामध्ये खऱ्या अर्थानं संतांची कृपा घडलेली असते. म्हणून संतांच्या पादुका घेईन मी खाली. आपण संतांच्या पादुका आपण डोक्यावर घेतला पाहिजे. आपलं जाऊ द्या हो, देवानं डोक्यावर घेतल्या. संत जाती हरी कीर्तना, संत जाती हरी कीर्तना, त्यांच्या वाहिन मोठे वाहना, त्यांच्या वाहिन मोठे वाहना, हे जीवन सिंधूचे तारू, हे जीवन सिंधूचे तारू. संतांच्या वाहना डोक्यावर घेऊन आनंदाची हे भवसागर तरण्याचा सोपा उपाय. एक वेळा सत्यभामेनं भगवान कृष्णाला दानच देऊन टाकलं. कशा करता? हाच नवरा आपल्याला जन्मोजन्मी भेटला पाहिजे आणि आपलाच झाला पाहिजे, बाकीचा कोणाचाच झाला नाही पाहिजे. नारद म्हणे याच्याकरता काय करणं पडेल रे नारदा? म्हणे जे वस्तू आपल्याला पुढच्या जन्मात पाहिजे ते या वस्तू या वर्षी या जन्मात दान करा. मग म्हणे हा नवरा जर मला पुढच्या जन्मात पाहिजे असेल तर म्हणे दान करा. म्हणे मी दान करते पण कोण घेईन? म्हणे मी घेतो. जन सल्ला दिला तोच म्हणे मी घेतो. मग तिने 16 संकल्प दिला दान. महाराज दान जसा घेतला तसा नारद पळत सुटला भगवान परमात्म्याकडे. देवा देवा, तुमच्या पत्नीनं तुम्हाला दानात देऊन टाकलं आणि मी घेतलं. देव म्हणत बरं झालं मी सुटलो कचाट्यातून, 16,108च्या कचाट्यातून सुटलो ना, फार चांगली गोष्ट झाली. बरं मग मी आता तुला दानात प्राप्त झालो, मी काय करू? नारदानं काय करावं महाराज? आपल्या पादुका काढल्या, खटावा कडवा काढल्या आणि देवाला म्हणे ह्या जड झाल्या, माझ्याच्यानं तोलल्या जात नाही, चालल्या जात नाही, ह्या जरा डोक्यावर घ्या. महाराज भगवान कृष्णानं नारदाच्या पादुका डोक्यावर घेतल्या. तुकोबराय म्हणतात, सत्यभामा दान करी उरुलाही अंगीकारी, सेवकाच्या श्री रघुनाथी सेवकाच्या शिरी धरून चाले पादुका. म्हणून संतांच्या पादुकामध्ये अतिशय कृपेची शक्ती असते. म्हणून आपण जिथे जिथे पाहणं तुम्ही, जिथे संतांचं मूर्ती आहे, संतांच्या प्रतिमा आहे, संतांचं देऊळ आहे, त्या ठिकाणी संतांच्या पादुका असतातच. म्हणून पादुकाचं दर्शन लवकर कृपा प्रसवते. आणि म्हणून आपण सर्व गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त, या सोहळ्यानिमित्त संतांच्या चरणाची धूळ आपण घेतली पाहिजे. महाराज म्हणतात, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. संतांचे चरण आपण देखले, त्यांच्या पायाची धूळ घेतली. मग रामनाम उपजे आवडी, सुख गडोगडी वाढू लागे असतो. 148व्या प्रकट दिनानिमित्त या ठिकाणी चिंतनाकरता जो अभंग घेतला, यथामती यथाशक्ती, संकल्पित वेळेमध्ये थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला. बोलत असताना काही माझ्या वाणीमधून अशास्त्रीय शब्द प्रकट झाले असतील तो माझ्या पंथाचा आहे. एखादं वाक्य आपल्याला आवडलं मायबा तर ते कृतीत आणण्याचा तेवढा प्रयत्न करा, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आयोजकांनी मला बोलवलं, या ठिकाणी चिंतन करण्याची संधी दिली, तर त्याच्यामध्ये धान उगवलेलं आहे.
एका महिन्याच्या अगोदर टाकलं होतं का? आहे ना, एका महिन्याच्या अगोदर बरोबर. किती दिवसाच्या अगोदर टाकलं होते? 15 दिवसाच्या अगोदर. कोण टाकलं होतं? अरे मला बक्षीस द्यायचं म्हणून मी. आता सगळे हातवर कथा. कोणा टाकलं? नाही, हातवर केला माऊली तुम्ही ना. महाराज याला म्हणता पूर्व नियोजन, की 15 दिवसानं आपल्या गावामध्ये अशा प्रकारचा सप्ताह बसणार आहे, अशा प्रकारचा आपण या ठिकाणी पारायण करणार आहोत. तर ही समय सूचकता म्हणता मध्ये असतात. त्याच गावामध्ये हे शिल्लक तयार होते. हे सप्ताहाची शिल्लक जमा आहे. काही लोक सप्ताह झाल्यावर हिशोब घेतात, इतके जमा झाले आणि इतके खर्च झाले आणि इतके उरले. त्या उरलेले काय करता? पैसे उरून कोण्या सप्ताहाचं कोण्या गावाचं बरं होत नाही. ज्या सप्ताहामध्ये अरे 2 टाळकरी तयार होता आणि 1 सन्मार्गाला लागतो, तो सप्ताह सफल झाला. आपल्या गावामध्ये अशी या परिसरामध्ये फौज तयार झाली महाराज बालवारकऱ्यांची. ही ज्यांचे मुलं असतील ना, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, परी माझ्या देवा कुडी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी कोणाकडे द्या. या मुलांना, यांच्या पालकांना, यांच्या आई वडिलांना कोटी कोटी धन्यवाद देतो. ज्यांची मुलं असतील त्यांनी आजच लिहून घ्या, हे पोरं तुम्ही ना जेवढी प्रॉपर्टी कमवली आहे त्याच्यात 1 रुपया वाढवणार नाही. पुढचं आहे का? 1 रुपया वाढवणार नाही, पण शेवटपर्यंत माय बापाला दुखी नाही करणार. काय करता संपत्तीला? अहो संतती चांगली निर्माण करा, संतती सन्मार्गावर लावा, सुपुत्र तयार करा. तो जगातली सर्व संपत्ती आपल्या घरात खेचून आणेल. ही ताकद आहे चांगल्या संततीची. आणि सप्ताहामधून संपत्ती नाही, चांगली संतती निर्माण होत असते. असतो पुनश्च त्या आपल्या सर्व आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. आणि ज्या संतांनी हा मार्ग इथपर्यंत आणला, एक वेळा त्यांचं आवडीनं प्रेमानं आपल्याला भजन करायचं आहे. ज्यांना हात असतील आणि ज्यांनी सोबत आणले असतील, ते काही काही विसरतात, त्यांना विनंती आहे. मी आतापर्यंत कोणाला काही म्हटलं नाही, आम्ही ना उधळ गेलो होतो सगळे. टाळी वाजवा, भजन करा असं नाही म्हटलं, पण सगळ्यांना विनंती आहे. हात आहे, त्यांनी हातानं टाळी आणि मुखानं समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं आपल्याला